पुण्यातील विषारी दारू प्रकरणात पोलिसांचा नाकर्तेपणा असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। दारूचे अवैध धंदे सुरू होते, पोलिसांना माहित नव्हतं का, असा सवाल रवींद्र धंगेकरांनी विचारलाय। पोलिसांकडून हफ्तेगिरी सुरू आहे, रवींद्र धंगेकरांचा हा मोठा आरोप। खरं तर पुण्यामध्ये विषारी दारूमुळे जवळपास 22 लोकांचा मृत्यू झालाय। राज्यभरात हा विषय चर्चेला जातोय। कुठेतरी पोलिसांची ही अकार्यक्षमता आहे का? याच्यामध्ये बघा, आता आपण बघितलं असेल की विषारी दारूमुळे 10-15 लोक मरण पावलेत आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना माहिती नाही, हा विषय नाही। पोलिसांना हे सगळ्या गोष्टी माहिती असतात। त्या पोलीस स्टेशनचा जो वसुलीवाला आहे त्याला पहिले सस्पेंड केलं पाहिजे, कारण हे सगळी सिस्टीम ही लोक लावत असतात आणि वसुलीवाला कोणी हा शोधला पाहिजे। PI API हे तर आहेच की वसुलीवाली जमात बंद करा, आणि ती परत आता चालू झाले का दिसायला लागली आणि याच्यामध्ये मग हप्तेखोरी वाढते, मग ते पब्लिक मध्ये ती लोक फिरतात, मग ऍडजस्टमेंट चालू होते। आणि ज्या दारू आहे, विषारी दारूमुळे जे मृत्युमुखी पडलेत त्याला सरकारने यांना मदत केली पाहिजे, कारण असं का आढळून आलं तर यांच्यावर वेगळा कायदा केला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून धजवलं ना पाहिजे त्या माणसाला आत घ्यायला, कुठेतरी शिस्त लावली पाहिजे। कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे।